नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिकर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण टेस्टी चमचमीत अशी चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत. तर चला मित्रांनो, कशी बनवायची हे आज आपण शिकूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम फ्रेश मार्केटमधून चिकन घेऊन यायचं आहे. आम्ही यासाठी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आणि त्यामध्ये ते मस्त स्वच्छ करून पाण्याने धुवून घ्यायचं. त्यामध्ये 1 वाटी दही टाकलेलं आहे, त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हळदसुद्धा टाकलेली आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे काळा मसाल्याचे 2-3 चमचेसुद्धा टाकून द्यायचे आहेत मॅरिनेट करण्यामध्ये. तर हे मिश्रण सगळं जे आहे ना, ते एकदम चविष्ट होणार आहे. आता मिक्सरमध्ये आपण आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची मस्तपैकी मिक्सरमध्ये. त्याचप्रमाणे पुढे ही पेस्ट जी आहे ती आपल्या मिश्रणामध्ये टाकून द्यायची आहे. आणि त्यानंतर आता पुढे काय करायचं ते तुम्हाला लगेच सांगतो मी. हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मॅरिनेशन आणि ते चिकनमध्ये पूर्ण जाईल अशा पद्धतीने ते ठेवायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही असं पटकन करत नसाल, चिकन बिर्याणी लगेच करायची नसेल, तर तुम्ही कमीत कमी 1 रात्रभर हे मिश्रण ठेवायचं. म्हणजे त्या चिकनच्या प्रत्येक पीसमध्ये ते मिश्रण जे आहे ते अतिशय त्याचा स्वाद आतमध्ये पूर्ण जाईल अशा पद्धतीने. आता हे दिसतंच तुम्हाला, हा तांदूळ धुतला जातोय, 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे तो. आणि त्यानंतर आता कांदा कापून घ्यायचा, चांगले 3-4 मोठे कांदे कापून घ्यायचे अर्धा किलो चिकनच्या दम बिर्याणीसाठी. त्याच्यानंतर हा विकतचा बाजारातला मसाला यात टाकलेला आहे, त्या पीसमध्ये तो पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मॅरिनेशनचं. त्यानंतर कांदे जे आहे ते पीस कापून बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते फक्त मिक्सरमध्ये पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे, बारीक त्याचं वाटण करून घ्यायचं, ते ओपन करायचं. त्याचप्रमाणे तर हा जो कांदा आपण पूर्ण प्युरी बनवतो याची, ती आपल्याला पुढे कशात कामात येणार आहे ते तुम्हाला लवकरच सांगेन मी. तर बघत राहा हा व्हिडिओ आणि आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला. असे टेस्टी व्हिडिओ येतच राहतील मित्रांनो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही टमॅटोची प्युरी आहे जी आपल्याला उपयोगात येणार आहे. तर मित्रांनो, कुकर ठेवला आहे, साहित्य गोळा करतो आहोत. तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी, सगळं काही जे काही टाकता येईल आपण स्वाद येण्यासाठी, टेस्ट येण्यासाठी ते टाकणार आहोत. आपल्याकडे बासमती तांदूळ आहेच. तर ह्या सर्व साहित्यांसह आपण करणार आहोत दम बिर्याणी. तर आता कुकरमध्ये आपण कांद्याची प्युरी टाकलेली आहे आणि ती आता तेलासोबत तळून घेतो आहेत. लवकरच ती लाल थोडीशी अशी पिंक कलरची होईल तोपर्यंत ती घोटून घ्यायची मस्तपैकी. आणि त्यानंतर काय करायचं ते तुम्हाला लगेच सांगतो मी. त्यामध्ये आता टमॅटोची प्युरी पण टाकलेली आहे मस्तपैकी. गरम गरम कांद्याच्या प्युरीमध्ये टमॅटोची प्युरी मिक्स झालेली आहे आणि आता ते मिक्सिंग करून मस्तपैकी मिश्रण तयार होईल. यातही आपण थोडं मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार. ते आपल्याला लागणार आहे प्युरी टेस्टी बनवण्यासाठी. त्याचप्रमाणे आता आपण हे मॅरिनेशनचं जे ठेवलं होतं आपण 2 तासासाठी, ते आता कुकरमध्ये त्या टमॅटो आणि कांद्याच्या प्युरीमध्ये मिक्स करणार आहोत. तर हे सगळं मॅरिनेशनचं जे आहे ते आता चाललं आहे कुकरमध्ये.
तर मित्रांनो, आता ह्या पॅनमध्ये आपण पाणी गरम करणार आहोत. यामध्ये आपण तेजपत्ता, थोडंसं तेल आणि लवंग, दालचिनी ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि ह्यामध्ये आता साजूक तूपसुद्धा आपण टाकत आहोत थोडंसं. हे कशासाठी टाकायचं असेल तर मित्रांनो, ह्याने ना मित्रांनो बिर्याणीला एक चांगलीशी अशी टेस्ट येते, चव येते मस्तपैकी. तर दुसरीकडे कुकरमध्ये आता मॅरिनेशन जे आहे ते मिक्स होतं आहे, गरम होतं आहे, शिजतं आहे. चिकन मस्तपैकी पीसेस शिजत आहे. दुसरीकडे तांदूळ आहे बासमती, तो आता ह्या गरम उकळत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे शिजवण्यासाठी. परंतु पूर्ण भात शिजवायचा नाही, अर्धवट थोडासा कच्चा 75% शिजवायचा आहे. तर हे पाणी आता उकळलेलं आहे. या उकळलेल्या पाण्यामध्ये आता आपण हळूहळू हा जो बासमती राईस आहे तो टाकणार. त्याच्या आधी दालचिनी टाकली आपण. आता हे पाणी मस्तपैकी उकळतं आहे. यामध्ये आता हळूहळू आपण हा बासमती तांदूळ जो आहे तो टाकणार आहोत शिजवण्यासाठी. परंतु पुन्हा एकदा सांगतो की आपण पूर्णपणे शिजवणार नाही आहे, तर 75% शिजवणार आहोत. पुढे 75%च का शिजवायचा हे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु एवढंच लक्षात ठेवायचं की हा तांदूळ पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही आहे, कारण दम बिर्याणीमध्ये वाफ देऊन आपल्याला तो पूर्ण 25% जो उरलेला कच्चा असेल तांदूळ तो शिजवायचा आहे. तर अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. दुसरीकडे आपली जी प्युरी आहे, मॅरिनेशनची पीसेस टाकलेले आहेत आपण चिकनचे, ते शिजत आहेत का नाही याच्याकडे सायमल्टेनियसली आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे अधूनमधून बासमती राईसचं 1-2 दाणे घेऊन आपण चेक करून घ्यायचं की तो थोडा शिजत आलेला आहे का नाही. पूर्ण शिजवायचा नाही हे आपल्याला आता कळलेलंच आहे. तर ते चेक करून घ्यायचं की तांदूळ थोडा 75%पर्यंत शिजतोय की नाही. ओके. तर हा तांदूळ जो आहे बासमती तांदूळ तो शिजत आलेलाच आहे. आता किती वेळ शिजवायचा हे मित्रांनो हा आपण चेक करतच आहोत. जवळजवळ 20-1 मिनटं तरी तो कच्चा 75% शिजवला जातो. वेळ लागतो त्याला 20-1 मिनटाचा. तर मित्रांनो हा बिर्याणीमध्ये टाकायचा आहे आता 75% शिजलेला जो बासमती तांदूळ आहे तो हळूहळू आपण चमच्याने आता मॅरिनेशनच्या ह्या मिक्समध्ये टाकायचा आहे. तो असा मिक्स करायचा नाही आहे टाकल्या तर वरच्यावर टाकायचा आहे. आणि सगळा तांदूळ जो आहे उकळलेला तो आता हळूहळू कुकरमध्ये आपण टाकणार आहोत. हे सर्व आपण भरून घेऊया कुकरमध्ये. परंतु लक्षात घ्या हे मिक्स करायचं नाही आहे, तर वरून थोपवायचं आहे त्याच्यात. हे बघा असं आपण जसं दिसतंय त्याप्रमाणे फक्त एक लेअर तयार करून घ्यायची आहे तांदूळ शिजलेल्या बासमती तांदूळाची. त्याचप्रमाणे आता हे तूपसुद्धा आपण यावर सोडत आहोत, साजूक तूप. त्याच्यानंतर पाणी जे आहे तांदूळाचं दम बिर्याणीचं ते उकळलेलं तांदूळ ते फेकून नाही द्यायचं, तर यामध्ये अजून दम येण्यासाठी, वाफ भरवण्यासाठी ते टाकायचं आहे. तर हे पाणी पूर्णपणे फेकून नाही द्यायचं, यातलं बरंच पाणी आपण वापरणार आहोत. त्याचप्रमाणे साजूक तूप जे आहे ते सुद्धा वरून सोडायचं आहे दम बिर्याणीसाठी, स्वाद येण्यासाठी, सुगंध येण्यासाठी. तर या गोष्टीकडे लक्ष द्या की आपल्याला साजूक तूपसुद्धा वरून सोडायचं आहे. त्याचप्रमाणे जे बासमतीचं उकळलेलं पाणी आहे ते पण वरून आपण टाकणार आहोत. आणि त्यानंतर एक त्याला वाफवण्यासाठी, दम येण्यासाठी आपण ताट ठेवणार आहोत. आणि जे हॉटेलमधले असतात लोक, आचारी,
ते याला पीठ लावून सील करतात, परंतु आपण फक्त ताट ठेवत आहोत आणि दम जो आहे तो लागणार आहे आता. तर हे एक दोनदा असं चेक करून घ्यायचं की नेमकं कसं झालं आहे, आणि जवळजवळ 10 मिनटं वाफ भरू द्यायची दम येण्यासाठी. त्यानंतर मग हे सर्व करण्यासाठी ही दम बिर्याणी रेडी असणार आहे. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीने आपण दम बिर्याणी बनवलेली आहे. आपणही करून बघा, आपल्यालाही नक्कीच आवडेल. आणि ताटामध्ये मग वाढून ही सर्व करायची आहे. नक्कीच एक टेस्टी दम बिर्याणी आपल्याला खायला मिळेल. आणि आपणही करून बघितल्यानंतर कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. नाशिककर